एकनाथ खडसे लवकरच भाजपमध्ये परतणार, एबीपी माझाला दिली एक्सक्लुझिव्ह माहिती। एकनाथ खडसेंची बरेच दिवस घालमेल सुरू होती। खडसेंना जो निर्णय योग्य वाटला तो त्यांनी घेतला। खडसेंच्या भाजप प्रवेशाला अजित पवारांचा अप्रत्यक्ष दुजोरा। एकनाथ खडसे स्वाभिमानी नेते ते असं करणार नाहीत। खडसेंच्या भाजप प्रवेशावर नाना पटोलेंची प्रतिक्रिया। एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशाबाबत केंद्रीय समिती आणि राज्य समिती निर्णय घेईल। खडसेंची इच्छा असेल तर त्यांनी पक्ष प्रवेश करावा। मोदींसाठी कुणी येत असेल तर आम्ही नक्कीच विचार करू। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य। सत्तेसाठी एकत्र येणं ही दुर्दैवी बाब। एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशावर ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर यांची प्रतिक्रिया। मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात। पाडवा मेळाव्यात राज ठाकरे कुणावर तोफ डागणार याकडे लक्ष। उपमुख्यमंत्री अजित पवार पिंपरी चिंचवडमध्ये अजितदादांच्या हस्ते फॉर्च्यून रुग्णालयाचं उद्घाटन। महायुतीमध्ये सगळं काही व्यवस्थित सुरू, योग्य पद्धतीने मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू। अजित पवारांचं वक्तव्य। शरद पवारांची दौंडमधल्या जिरेगाव आणि कुरकुंभ गावाला भेट, त्यावेळी पवारांचं दमदार स्वागत। पवार साहेब आम्ही तुमच्या पाठीशी, गावकऱ्यांनी व्यक्त केला विश्वास। ख्रिश्चन बांधवांशी संवाद साधण्यासाठी शरद पवार दौंडमध्ये चर्च ऑफ ख्रिस्त तिथे आयोजित या कार्यक्रमाला सुप्रिया सुळेंचीही उपस्थिती। दादरच्या स्वातंत्र्यवीर सावरकर भवनामध्ये महायुतीचा निर्धार मेळावा। मेळाव्याला राहुल शेवाळे, सदा सरवणकर, आशिष शेलार, प्रसाद लाड यांच्यासह भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी आणि आरपीआयचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची हजेरी। महत्त्वाच्या सर्व टप्प्यांमधील जागांचा तिढा उद्यापर्यंत सुटेल। शिवसेना नेते भरत गोगावले यांची माहिती। प्रचारासाठी नागपुरामध्ये आलेले शिंदेचे स्टार प्रचारक गोविंदा यांनी नितीन गडकरींची घेतली भेट। शिवसेनेचे उमेदवार राजू पारवेंचा गोविंदांकडून प्रचार। विद्यमान खासदार सुनील मेंढेंना भंडारा गोंदियातून दुसऱ्यांदा उमेदवारी। भंडारा जिल्ह्यामधील मोहाडी येथे महायुतीच्या प्रचार सभेचं आयोजन। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची सभेला उपस्थिती। नाशिकमधून छगन भुजबळांनाच उमेदवारी मिळणार अशी माहिती सुनील तटकरे आज पत्रकार परिषद घेऊन घोषणा करण्याची शक्यता। नाशिक, ठाणे, संभाजीनगर, पालघरसह इतर 1-2 जागांवर शिवसेना ठाम। आमदार संजय शिरसाट यांचं वक्तव्य। तसंच नाशिकची जागा हेमंत गोडसेंना मिळाल्यास त्यांचा विजय निश्चित। संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। रत्नागिरी, सिंधुदुर्ग मतदारसंघ भाजपलाच मिळायला हवा। या मतदारसंघातून भाजपचा उमेदवार निवडून येईल, नारायण राणेंना विश्वास। पुण्यामध्ये सुनेत्रा पवार आणि रवींद्र धंगेकरांची भेट। दोघांनी एकमेकांना निवडणुकीसाठी दिल्या शुभेच्छा। सुनेत्रा पवार बारामतीतून तर धंगेकर पुण्यातून निवडणुकीच्या रिंगणात। बारामतीमध्ये सुप्रिया सुळेंना मोठा धक्का। शरद पवार समर्थक आणि सोनाई डेअरीचे चेअरमन प्रवीण माने आणि दशरथ मानेंचा अजितदादांना पाठिंबा। रायगडमध्ये रिपाईनं फिरवली महायुतीच्या प्रचाराकडे पाठ। मान सन्मान मिळेपर्यंत प्रचारामध्ये सहभागी होणार नाही। रिपाई रायगड जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांनी व्यक्त केली नाराजी। भाजपच्या बूथ विजय संकल्प अभियानाला सुरुवात करत असल्याची भाजपच्या राज्य प्रवक्त्या प्रेरणा होनराव यांची घोषणा। प्रतिबूथ किमान 370 नव्या मतदारांना जोडण्याचा भाजपचा संकल्प। चंद्रपुरात उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदींची पहिली प्रचार सभा होणार। सुधीर मुनगंटीवारांच्या प्रचारासाठी मोदी उद्या चंद्रपूरमध्ये मोदींच्या सभेची जोरदार तयारी सुरू। चंद्रपुरात सुधीर मुनगंटीवार आणि काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांच्यात लढत। चंद्रपुरात मोदींनी आणखी 5 सभा घ्याव्यात। चंद्रपूरमध्ये प्रतिभा धानोरकरच निवडून येणार। ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांची मोदींवर टीका। भिवंडी आणि सांगलीमधील मैत्रीपूर्ण लढत होणार। तिढा सोडवण्यासाठी मैत्रीपूर्ण लढत हाच अखेरचा पर्याय। या संदर्भात काँग्रेस नेते अनीस अहमद यांनी पक्षश्रेष्ठींना प्रस्ताव पाठवल्याची माहिती। मैत्रीपूर्ण लढतीचा निर्णय कुणालाही परवडणारा नाही। मैत्रीपूर्ण लढतीचा निर्णय घेण्या इतके अनीस अहमद मोठे नाहीत। खासदार संजय राऊतांची टीका।
काँग्रेसनं ठाकरे गटाला दिलेल्या मैत्रीपूर्ण लढतीच्या प्रस्तावाला ठाकरे का घाबरतायत? नितेश राणेंचा सवाल. सांगलीच्या जागेवर मैत्रीपूर्ण लढत झाली तर ठाकरेंच्या उमेदवाराचं डिपॉझिट जप्त होईल. नितेश राणेंचा हल्लाबोल. प्रकाश आंबेडकरांना राज्यसभेवरती पाठवू, केंद्रामध्ये मंत्रीपदही देऊ. त्यांनी अकोल्यातून माघार घ्यावी. काँग्रेसच्या अनीस अहमद यांची ऑफर. 1-2 दिवसांमध्ये सांगलीच्या प्रश्नावर पडदा टाकू. सांगलीच्या जागेचा विषय सामोपचारानं सोडवू. नाना पटोलेंची प्रतिक्रिया. संजय राऊतांनी नौटंकी थांबवावी. राऊतांनी लहान कार्यकर्त्याप्रमाणे वागू नये. सांगलीच्या तिढ्यावरून नाना पटोलेंचा राऊतांवर हल्लाबोल. मी जबाबदारीनं बोलणारा माणूस. संजय राऊतांचं नाना पटोलेंना प्रत्युत्तर. तर चंद्रहार पाटीलच सांगलीचे उमेदवार, संजय राऊतांचा दावा. अहमदनगर लोकसभेसाठी भाजपचे उमेदवार सुजय विखे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्याकडून जोरदार प्रचार सुरू. प्रचारामध्ये आतापर्यंत सुजय विखेंची आघाडी. महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडेंच्या प्रचारासाठी कोपरगाव शहरात महायुतीचा मेळावा संपन्न. मेळाव्याला राधाकृष्ण विखे पाटलांची उपस्थिती. मात्र भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हेंनी मेळाव्याकडे फिरवली पाठ. दिंडोरी लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे यांचा नाशिकच्या नांदगावमध्ये जनसंवाद दौरा. घाटमाथा परिसरातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या घेतल्या भेटी. वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं बीड लोकसभा मतदारसंघासाठी अशोक हिंगे पाटलांना उमेदवारी. यापूर्वी बीडमध्ये वंचितकडून ज्योती मेटेंच्या नावाची होती चर्चा. काँग्रेस नेहमी आंबेडकर विरोधी राहिलेली आहे. आंबेडकरांना हरवण्याचं काम काँग्रेसनं केलंय. प्रकाश आंबेडकर प्रस्थापित होऊ नयेत म्हणून काँग्रेस प्रयत्नशील असते. चंद्रशेखर बावनकुळेंची टीका. माढा लोकसभेसाठी इच्छुक असल्याचा अनिकेत देशमुखांचा पुनरुच्चार. 2 दिवसात शरद पवार माढ्याच्या जागेबाबत निर्णय घेणार. अनिकेत देशमुखांची माहिती. धुळे लोकसभा लढवण्यास शरद पवार पक्षाचे आसिफ शेख इच्छुक. ईदनंतर आसिफ शेख घेणार शरद पवारांची भेट. काँग्रेससह शरद पवार पक्षाचा धुळे लोकसभेवर दावा. समान नागरी कायदा न लावण्याचं निवडणूक जाहीरनाम्यामध्ये नमूद करा. माजी आमदार आसिफ शेख यांची मागणी. याबाबत मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह इंडिया आघाडीच्या नेत्यांना आसिफ शेख यांनी पाठवलं पत्र. गेल्या 10 वर्षातलं लोकांच्या लक्षात राहील असं एकतरी काम रामदास तडसांनी दाखवावं. अमर काळेंचं तडस यांना आव्हान. तर गांधीजींचा जिल्हा असल्यानं केंद्रासाठी मोठा निधी आणू शकत होते, पण तडस यांनी काहीही केलं नाही. काळेंची टीका. दिवंगत खासदार बाळू धानोरकरांनी खासदार निधीतून यवतमाळमध्ये केलेली 1 कोटींची कामं दाखवली तर अर्धी मिशी कापेन. भाजप आमदार संदीप धुर्वेंचे प्रतिभा धानोरकरांना आव्हान. तर धानोरकर मुनगंटीवारांची बरोबरी करू शकत नाहीत. धुर्वे यांचं वक्तव्य. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं नियुक्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण. धाराशिवच्या छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात 2 दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचं आयोजन. काँग्रेसच्या काळामध्ये निवडणुकांपुरत्या गरिबी हटावच्या घोषणा असायच्या. निवडणुका संपल्या की तळागाळातल्या लोकांना काँग्रेस गाळात घालायची. उदयनराजे भोसलेंची काँग्रेसवर टीका. माझ्यावर प्रबंध लिहावा असाच माणूस मी आहे. राजू शेट्टीला टीकेला संजय राऊतांचं प्रत्युत्तर. संजय राऊतांवरती प्रबंध लिहिला पाहिजे. राजू शेट्टींनी केली होती टीका. तुम्ही निवडणूक लढवा, आम्ही प्रचारासाठी येऊ. महाराष्ट्र एकीकरण समितीला संजय राऊतांचं आश्वासन. मराठी माणूस आणि एकीकरण समितीमध्ये फूट पाडण्याचं भाजपचं कारस्थान. त्यामुळे बेळगावची निवडणूक मराठी माणूस म्हणून लढावी. संजय राऊतांचं आवाहन. प्रवीण माने मनापासून गेले की त्यांना मारून नेलं हे बघावं लागेल. रोहित पवारांचं वक्तव्य. नेते गेले मात्र लोक आपल्यासोबत. रोहित पवारांनी व्यक्त केला विश्वास. सरकारनं मराठा समाजाच्या मुलांना धोका दिला. मराठा समाज 100% रोष व्यक्त करणार. मनोज जरांगेंचा इशारा. तर राजकीय भूमिका घेणार नाही. ज्या उमेदवाराला पाडायचं त्याला समाजानं पाडावं. मनोज जरांगेंचं वक्तव्य. अरविंद केजरीवालांच्या अटकेच्या निषेधार्थ आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांचा सामूहिक उपवास. नागपुरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला वंदन करून सामूहिक उपवासाला सुरुवात. कल्याणमधील मेधा आघरकर या महिलेनं तयार केली पर्यावरणपूरक गुढी. ही गुढी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दिल्लीतील घरी पाडव्याच्या दिवशी उभारली जाणार. लडाखमध्ये भूकंपाचे धक्के. 3.4 रिश्टर स्केल भूकंपाची तीव्रता. तर अंदमान बेटांजवळ आणि अफगाणिस्तानात 4.3 रिश्टर स्केल भूकंपाचे हादरे. एक्सेल सर्व्हिस या अमेरिकन स्थित आयटी कंपनीकडून तब्बल 800 कर्मचाऱ्यांची कपात. यात भारत आणि युनायटेड स्टेट्समधील कर्मचाऱ्यांचा समावेश. आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर भर देण्यासाठी कर्मचाऱ्यांची कपात करण्याचा कंपनीचा निर्णय.
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.